राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेअंतर्गत नाशिक शहर आणि जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून ऑनलाईन अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या नामांकित मेझ हेप्टो लिमिटेड सिडको नाशिक या आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलाय। अन्न सुरक्षेच्या नियमांचे आणि स्वच्छतेच्या निकषांचे गंभीर उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 13 ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिडको येथील झेप्टोच्या केंद्रावर अचानक छापा मारून सखोल तपासणी केली। या कारवाई दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी श्री वैभव गर्दे आणि श्री अमित रासकर यांनी परिसराची पाहणी केली असता तिथे आरोग्य व स्वच्छतेच्या मूलभूत निकषांची पायमल्ली झाल्याचं उघडकीस आलंय। अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत असलेल्या परिशिष्ट 4 मधील स्वच्छता आणि साठवणुकीच्या नियमांचे थेट उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झाल्याने प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलत या केंद्राचा परवाना रद्द निलंबित करण्याचा निर्णय घेतलाय। ही धडक कारवाई अन्न औषध प्रशासन मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंडे, नाशिक विभागाचे सहआयुक्त अन्न मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त अन्न ज्ञानेश्वर महाले यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। या घटनेमुळे ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये आणि स्थानिक अन्न व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे। अन्न व औषध प्रशासन विभाग नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड करणार नसून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भविष्यातही अशीच कडक भूमिका घेतली जाईल असा इशारा प्रशासनाने दिलाय। या कारवाईबाबत माहिती देताना सहआयुक्त अन्न मंगेश माने यांनी स्पष्ट केलं आहे की नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे अन्न व औषध प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकाची गय केली जाणार नाही। नाशिक विभागात सुरू असलेली ही विशेष तपासणी मोहीम येत्या काळात अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूपात राबवली जाईल। तसेच सर्व अन्न व्यावसायिकांनी उत्पादनापासून ते साठवणूक, हाताळणी व विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही त्यांनी केलंय। नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांनाही या सुरक्षित अन्न अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केलंय। बाजारात किंवा ऑनलाईन खरेदी केलेल्या कोणत्याही अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत, स्वच्छतेबाबत किंवा सुरक्षेबाबत शंका असल्यास नागरिकांनी निसंकोचपणे अन्न औषध प्रशासन नाशिक विभागाकडे आपली तक्रार नोंदवावी असे प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय। रिपोर्ट एसडी मनियार, समाचार टुडे, नाशिक।